इन्व्हेस्टमेंट करणं हे काय रॉकेट सायन्स नाही. मागच्या 35 वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये मी माझ्या क्लायंट्स बरोबर अतिशय सोप्या पद्धती वापरून अतिशय उत्कृष्ट रिटर्न्स जनरेट केलेले आहेत. आता इथे काही गोष्टी ज्या लक्षात ठेवायला पाहिजे, त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फायनान्स आणि इकॉनॉमिक्स मधल्या अगदी बेसिक ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित माहिती असायला लागतात. जर माहिती असतील तर फारच उत्तम, जर माहिती नसतील तर ह्या कन्सेप्ट माहिती करून घ्यायला पाहिजे. आता इथे या कन्सेप्ट बद्दल ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला ह्या कन्सेप्ट रोज रोज काही बदलत नाहीत, त्यामुळे ह्या एकदाच आपल्याला व्यवस्थित समजावून घ्यायच्या आणि त्या एकदा जर व्यवस्थित समजल्या तर त्या आपल्याला आयुष्यभर कामाला येतात. ह्या कन्सेप्ट एकदा व्यवस्थित माहिती झाल्या की घडतं काय की ज्या वेळेला आपण एखादा इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घ्यायचा विचार करत असतो त्यावेळेला त्या इन्व्हेस्टमेंट बद्दल आपल्याला व्यवस्थित प्रत्येक गोष्ट, प्रत्येक त्याच्यातलं एक खोच ही व्यवस्थित समजते. आपल्याला त्याच्यामध्ये काय घडू शकतं, काय घडू शकणार नाही हे व्यवस्थित समजतं आणि इंग्लिशमध्ये ज्याला इन्फॉर्म्ड डिसिजन म्हणतात, जो पूर्ण विचारांती झालेला निर्णय आहे असा निर्णय आपण घेतो. त्याच्यानी चूक होण्याचं पर्सेंटेज अगदी कमी होऊन जातं. आणि यदा कदाचित जर अशी चूक झालीच तर ती चूक काय झाली हे आपल्याला व्यवस्थित समजल्यामुळे आपण ती चूक परत करणार नाही याची काळजी घेऊ शकतो. याच्याच बरोबर एक अतिशय महत्वाची गोष्ट अजून इथं लक्षात ठेवायला पाहिजे. ती गोष्ट म्हणजे जशी आपण इन्व्हेस्टमेंट करण्याची माहिती करून घेतो तशीच आपण त्याच्यामधनं वेळेच्या आधी प्री मॅच्युअर त्याचा कालावधी संपण्याच्या आधी बाहेर कसं पडायचं याची माहिती इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी करून घ्यायला पाहिजे. आपल्याला आधीच माहिती पाहिजे याला काही लॉक-इन आहे का, म्हणजे याच्यात कमीत कमी इतके वर्ष इतके दिवस इन्व्हेस्टेड असायलाच पाहिजे असं काही बंधन आहे का, किंवा याच्यामध्ये काही एक्झिट लोड आहे का, म्हणजे आपण ज्या वेळेला आधीच वेळेआधी बाहेर पडणार आहोत तर त्या परिस्थितीमध्ये याच्यातनं काही पैसे आपल्या इन्व्हेस्टमेंटमधनं कापून घेणार आहेत का हे आपल्याला आधीच माहिती असायला पाहिजे. म्हणजे जर एखादी चूक आपली झालीच तर ती आपल्याला निस्तरता येऊ शकते. इन्व्हेस्टमेंटची माहिती आजकाल इंटरनेटवरती आणि वेबसाईट्सवरती सहज उपलब्ध असते. आपल्याला जर ती तिथून वाचून व्यवस्थित समजली तर काहीच हरकत नाही. पण जर आपल्याला असं वाटलं की इन्व्हेस्टमेंटची माहिती ह्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला घ्यायची गरज आहे तर एखाद्या कन्सल्टंटची किंवा एखाद्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. पण इन्व्हेस्टमेंट करायची की नाही आणि किती रकमेची करायची याचा निर्णय मात्र तुमचाच असला पाहिजे. आता माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं सांगतो की अगदी नॅशनलाइज्ड बँकेची एफडी प्री मॅच्युअर विड्रॉल करायला गेल्यानंतर मनस्तापाला कारणीभूत होऊ शकते. कारण केवळ आपण त्या वेळेला नवीन नियम समजावून घेतले नाहीत. नियम वेळोवेळी बदलत असतात. अगदी नेहमीच्या वाटणाऱ्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्सचे देखील नियम बदलतात. आपण ज्या वेळेला एफडी रिच सारखी गोष्ट रिन्युअल करायला जातो त्यावेळेला देखील त्यांचे नियम बदललेले परत माहिती करून घेणं गरजेचं आहे. तो जो एक डिस्क्लेमर असतो की नाही की प्लीज रीड ऑफर डॉक्युमेंट केअरफुली, त्याच्याकडे दुर्लक्ष नका करू. आता इन्व्हेस्टमेंटची सुरुवात नॉर्मली सेव्हिंग पासून. आज आपण इथंच थांबूया, पण पुढच्या वेळेला सेव्हिंग ही काय कन्सेप्ट आहे ते बघूया. नमस्कार.